नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील तेला सोलार पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक अपडेट आलेली आहे की आता वेंडर लिस्टमध्ये 2 दिवसापासून वेंडर हे ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे। तरी ज्या शेतकऱ्यांचा फॉर्म अप्रूव्हल दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना वेंडर हे सिलेक्शनचे ऑप्शन येत आहे। तरी ज्या शेतकऱ्यांनी अजून वेंडर सिलेक्शन केले नाही त्यांनी आपले वेंडर सिलेक्शन करून घेणे। तुम्ही बघू शकता कोणकोणत्या कंपनी यामध्ये आलेल्या आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून वेंडरबद्दल तुम्हाला अपडेट ही मिळत राहील। तुम्ही बघू शकता आज ह्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत। तरी लवकरात लवकर वेंडर सिलेक्शन करून घेणे। त्यामध्ये बघा कोणत्या कंपन्या आहेत। दत्ता रामकिशन तत्पुरे ही एक कंपनी ॲड झालेली आहे। नंतर रँडन एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी ॲड झालेली आहे। नंतर स्लेका इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी ॲड झालेली आहे। नंतर श्रावण इलेक्ट्रिकल कंट्रोलर प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी ॲड झालेली आहे। नंतर सोलार ट्यूब टेक्नो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी ॲड झाली आहे। नंतर सूर्या इंटरनॅशनल एंटरप्राइजेस ही एक कंपनी ॲड झालेली आहे। सूर्या ही कंपनी चांगल्या प्रकारची कंपनी आहे, तुम्ही ही कंपनी सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर बघा विटेक ही एक कंपनी ॲड झालेली आहे। तर आज ह्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत। तरी मित्रांनो, वेंडर लिस्टमध्ये अजून पण चांगल्या कंपन्या ॲड होण्याची शक्यता आहे। तरी वेंडर सिलेक्शन करताना घाई न करता आपल्याला जी कंपनी योग्य वाटेल तीच कंपनी तुम्ही सिलेक्शन करून घ्या। कारण की आता वेंडर लिस्टमध्ये हे 2000, 3000, 4000 असा कोटा येत आहे। तरी शक्ती आणि जयस्वाल CRA कंपनीसुद्धा ॲड होणार आहे। त्याकरता वेंडर लिस्टमध्ये घाई न करता थोडे आता थांबून घ्या, कारण की चांगल्या कंपन्या ॲड होणार आहे। आता सध्या सूर्या कंपनी ही चांगल्या प्रकारची कंपनी आहे, ती तुम्ही सिलेक्शन करून घेऊ शकता। तरी मित्रांनो, आता 2-4 दिवसात अजून चांगल्या प्रकारच्या कंपन्या ह्या ॲड होणार आहेत। त्यासाठी तुम्हाला आपले पोर्टल हे वारंवार चेक करणे गरजेचे आहे व यामध्ये अपडेट घेणे गरजेचे आहे। त्याकरता तुम्हाला वारंवार हे अपडेट घेणे गरजेचे आहे। बघू शकता आता ह्या कंपन्या कोणकोणत्या शेतकऱ्याला आलेल्या आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना आलेल्या नाहीत। ज्या शेतकऱ्यांचे अप्रूव्हल फॉर्म दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना एक वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहेत। हे निवडक जिल्ह्यांसाठीच आलेले आहेत, सर्व जिल्ह्यांसाठी आलेले नाहीत। तरी ह्या वेंडरचा कोटा हा 2000चा आहे, कोणाचा 4000चा आहे, कोणाचा 5000चा आहे। अशा प्रकारे हा थोडा कोटा ह्या कंपन्या डिस्ट्रीब्यूटनुसार ज्या ठिकाणी जास्त रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ह्या कोटा उपलब्ध होत आहे। तरी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याची घाई न करता आपल्याला जी कंपनी आवडेल ती कंपनी सिलेक्शन करा। कारण की आता 2-3 दिवसापासून वेंडर यायला सुरुवात झाली आहे। अजूनसुद्धा वेंडर येतील, चांगल्या प्रकारच्या कंपन्या ह्या येणार आहे, अशी माहिती आपल्याला एका वेंडरने दिलेली आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला अपडेट जर हवी असेल आणि तुम्हाला जर वेंडर लिस्ट सिलेक्शन आल्यानंतर तुम्हाला लगेच कळत असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून वेंडर ॲड झाल्यानंतर आपण लगेच अपडेट देत असतो। तरी मित्रांनो, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा। कारण की ज्या शेतकऱ्यांचे वेंडर अजून बाकी आहेत त्यांना तुम्ही शेअर केल्यानंतर कळेल। कारण की तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा की वेंडर हे आलेले आहेत व वेंडर सिलेक्शन करून घ्या, जेणेकरून कारण की कंपनी जे वेंडर आहेत ते कॉल करूनसुद्धा तुम्हाला सांगत आहेत। तरी मित्रांनो, नमस्कार। या व्हिडिओमध्ये एवढंच। आता नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट घेऊन या। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, धन्यवाद।